आज निमगुळ गावात भोंदू बाबा यांना गावबंदी आणि घरात बंदी। सध्या नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात यांचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहेत आणि महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आज निमगुळ येथील कष्टकरी बचत गटाची महिला यांना मी जादूटोणा कायद्याची पुस्तिका दिल्या आणि त्यांनी हे प्रकरण समजल्यानंतर या भोंदू बाबांना त्वरित फाशीची शिक्षा किंवा कडक शिक्षा व्हायला पाहिजे। बऱ्याच वेळेला हे भोंदू बाबा महिलांना काय अंगठी देणं किंवा करणी भानामती किंवा ज्योतिष नावाने सांगतात असतात किंवा बऱ्याच वेळेला अत्याचार अनाचार दुर्व्यवहार करत असतात आणि असं समजल्यानंतर अशा रीतीने कोणतेही भोंदू बाबा जर आमच्या निमगुळ गावात येत असतील तर त्यांना आम्ही तीव्र विरोध करू। भोंदू बाबांना घरापर्यंत आम्ही येऊ देणार नाही असा ठराव आमच्या निमगुळ येथील महिला कष्टकरी महिलांनी घेतला। मी त्यांचं अभिनंदन करतो। अशा रीतीने आपला देश हा फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे। इथं ही संतांची समाज सुधारकांची भूमी आहे आणि इथं बहिणाबाई चौधरी या एक अशिक्षित महिला सुद्धा ज्योतिषांना विरोध करत होते। अशा रीतीने आपण सुद्धा त्यांचा विचाराचा वारसा सावित्रीबाई लेकींच्या या सावित्रीबाईंच्या लेकी आहेत आणि त्यांचा विचार या पुढे निश्चित पुढे नेतील असं मला खात्री आहे। निश्चितच आम्ही अशा भोंदू बाबांना काय आम्ही गावात येऊ देणार नाहीत। आम्ही कोणतेही सण उत्सव किंवा तीर्थ यांचं कोणते आम्ही साधेपणाने आणि सगळ्यांनी हिळून मिसळून करू आणि पुनश्च भोंदू बाबांना आमच्या निमगुळ गावात बंदी घरात बंदी करण्याचा तीव्र विरोध केलेला आहे।